आणि आताची एक मोठी बातमी आपण बघूयात। पुढचे 48 तास हे मुंबई आणि ठाण्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण 48 तासांसाठी मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। खरं तर एक मोठी घडामोड आपण बघतोय, मुंबईकर ठाणेकर यांच्यासाठीची पुढच्या 48 तासांसाठी हा पावसाचा रेड अलर्ट। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। अभिषेक, यामिनी, मुंबईसह ठाण्यामध्ये देखील आपल्याला रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे। साधारणपणे काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, म्हणजे साधारणपणे 200 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस हा मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। प्रामुख्याने पुढील 2 दिवसांसाठी हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये पुढील 48 तास आपल्याला धुवाधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळणार आहे। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून हा इशारा देण्यात आला आणि त्यामुळे एकूणच खबरदारी घेण्याचं आवाहन देखील आपल्याला प्रशासकांकडून होताना पाहायला मिळत आहे। सोबतच घाटचा परिसर असेल, ज्यामध्ये पुण्यातील घाट परिसर असेल किंवा कोल्हापुरातील घाट परिसर असेल, इथं देखील अतिवृष्टी ही चा इशारा देण्यात आला आणि त्यामुळे 200 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस या भागांमध्ये देखील आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो। बंगालच्या उपसागरामध्ये जे वेलमार्क लो प्रेशर आहे ते पुढील 24 तासामध्ये डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि त्यामुळे पावसाची तीव्रता ही आज जेवढी आहे त्यापेक्षा अधिक ही आपल्याला आज मध्यरात्री किंवा मग सकाळ दरम्यान ही पाहायला मिळू शकते आणि त्यामुळेच एकूणच खबरदारी घेण्याचं आवाहन देखील आपल्याला मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून घेण्यात आलं आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। पुढचे 48 तास हे महत्त्वाचे आहेत। मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टी असेल किंवा घाटमाथ्याचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा केलं जातंय। सध्या एक मोठी घडामोड म्हणजे मुंबईतल्या सगळ्या शाळांना सध्या सुट्टी देण्यात आलेली आहे। तर पश्चिम उपनगरामध्ये सुद्धा रात्रभरापासून जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे। वीरा देसाई रोडवरती सुद्धा 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुद्धा आधी वाहतूक कोंडीची समस्या आणि त्यानंतर वाहनं बंद पडण्याची समस्या निर्माण झालेली होती। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी।